हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती गट ड च्या जीके सिरीजचा हा चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसाल तर ते नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या जीके संदर्भातील मागच्या व्हिडिओचा जो राहिलेला भाग होता तो इथे कंप्लीट करणार आहोत आणि भारताच्या जीके संदर्भातील जे मुद्दे वारंवार विचारले जातात त्या मुद्द्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, काल आपण महाराष्ट्राचा जीके अभ्यासलेला होता. त्यामध्ये आपली पर्वत शिखरे राहिलेली होती. तर मित्रांनो बघा, पर्वत शिखरांविषयीचे प्रश्न विचारले जातात परीक्षांमध्ये. असा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणता. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली तीन जी सर्वोच्च शिखरे आहेत त्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे कसाम. कसाम या शब्दावरून महाराष्ट्रातील पहिली जी तीन सर्वोच्च शिखरे आहेत त्यांची नावे आपण इथे लक्षात ठेवू शकतो. तर बघा, सर्वोच्च शिखर कोणतं आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे शिखर आहे कळसुबाई. आणि कळसुबाईची उंची आपल्याला विचारली जाते तर 1646 मीटर ही कळसुबाई या शिखराची उंची आहे. आणि कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला जातो. कळसुबाईचे शिखर जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, सा या शब्दावरून साल्हेर नावाचे जे शिखर आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि साल्हेर जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. त्याच्यानंतर महाबळेश्वर, म वरून महाबळेश्वर हे शिखर सातारा जिल्ह्यात आहे आणि हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कसाम या शब्दावरून आपल्याला महाराष्ट्रातील तीन महत्वाची जी सर्वात उंच शिखरे आहेत त्यांची नावे इथे लक्षात राहतील. तर बघा, क वरून कळसुबाई ज्याची उंची 1646 मीटर आहे आणि जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर सा वरून साल्हेर नाशिक जिल्ह्यामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. त्याच्यानंतर म वरून महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंचीचे शिखर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कधी कधी प्रश्न येतो की विदर्भातील किंवा अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंचीचे शिखर कोणते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, विदर्भातील किंवा अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंचीचे जे शिखर आहे त्या शिखराचे नाव आहे वैराट शिखर. तर अशा पद्धतीने या शिखरांची माहिती तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पाचगणी नावाचा एक पठार आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पठार आहे पाचगणी नावाचं. यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. या पठाराला टेबल लँड या उपनावाने सुद्धा ओळखले जाते. अनेकदा प्रश्न विचारला जातो की टेबल लँड या नावाने ओळखला जाणारा पठार कोणता. तर टेबल लँड या नावाने ओळखला जाणारा पठार कोणता आहे? पाचगणी पठार. आणि पाचगणी पठाराची विशेषता म्हणजे हा पठार जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंचावरील पठार आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंचावरील पठार कोणते? तर ते पाचगणीचं पठार आहे, ज्याला आपण टेबल लँड असे म्हणतो. मग पहिल्या क्रमांकाचे सर्वात उंचावरील पठार कोणते? तिबेट. तर लक्षात ठेवा, तिबेट हे पहिल्या क्रमांकाचे सर्वात उंचावरील पठार आहे. आणि या तिबेटलाच जगाचे छप्पर सुद्धा म्हणतात. तिबेटला काय म्हणतात? जगाचे छप्पर या उपनामाने सुद्धा ओळखले जाते. आणि पाचगणी कशाच्या कोणत्या उपनावाने ओळखले जाते? तर टेबल लँड या उपनावाने ओळखले जाते. यानंतर आपल्याला K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन नावाच्या शिखराविषयीची सुद्धा माहिती लक्षात असायला पाहिजे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, K2 किंवा गॉडविन ऑस्टिन जे आहे ते भारतातील सर्वात उंचीचे शिखर मानले जाते. परंतु हे शिखर सध्या POK मध्ये आहे. POK म्हणजेच पाक व्याप्त जो काश्मीरचा भाग आहे त्या भागामध्ये हा शिखर मोडतो. त्यामुळे बघा, कधी कधी जर प्रश्न विचारला गेला असा भारताचा असा भूभाग जो भारताच्या अंडर मध्ये आहे त्यातील सर्वोच्च शिखर कोणते, तर त्यातील सर्वोच्च शिखर कोणते? तर तो शिखर आहे कांचनगंगा नावाचे. कांचनगंगा नावाचे भारताच्या अंडर मध्ये असलेल्या भूभागातील सर्वोच्च शिखर आहे. आणि हे शिखर जे आहे ते सिक्कीम राज्यामध्ये आहे. आणि संपूर्ण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ते K2 किंवा गॉडविन ऑस्टिन जे आहे ते संपूर्ण भारतातील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जर विचारला गेला तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. आणि जगातील सर्वोच्च शिखर जर विचारला गेला तर माउंट एव्हरेस्ट नावाचा जो शिखर आहे, हिमालयन पर्वतातील माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वोच्च शिखर आहे. तो कोणत्या देशामध्ये आहे? तो नेपाळ या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये आहे? नेपाळ या देशामध्ये. कधी कधी प्रश्न विचारला जातो की नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला कोणत्या नावाने ओळखतात. तर नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला सागरमाथा या नावाने ओळखतात. कोणत्या नावाने ओळखतात?
सागर माथा या नावाने ओळखतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई, भारतातील सर्वोच्च शिखर आहे K2, भारतीय हद्दीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे कांचनगंगा, जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे सागरमाथा म्हणजेच माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टलाच नेपाळमध्ये सागरमाथा असे म्हणतात. यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला भारतीय भूगोलाविषयीचे काही मुद्दे माहित असायला पाहिजे जे वारंवार सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये विचारले जातात. उदाहरणार्थ बघा, भारताचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे की क्षेत्रफळानुसार भारताचा 7वा क्रमांक लागतो. जगामध्ये क्षेत्रफळानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो तर 7वा क्रमांक लागतो. तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे देश कोणते असा जर प्रश्न विचारला गेला तर कोणता देश असणार आहे रशिया हा क्षेत्रफळानुसार पहिल्या क्रमांकाचा म्हणजे सर्वात मोठा देश आहे आणि भारताचा क्रमांक कितवा आहे 7वा आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, लोकसंख्येनुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो दुसरा, जगात दुसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश कोणता आहे चीन आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे देश आहे रशिया आणि लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठे देश कोणते चीन आणि क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक लागतो 7वा आणि लोकसंख्येनुसार भारताचा क्रमांक लागतो दुसरा. त्यानंतर बघा मित्रांनो, भारताची जी प्रमाण वेळ आहे ती कुठून ठरवली जाते असा प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारताची प्रमाण वेळ ही अलाहाबाद शहरातून जाते. अलाहाबाद ज्याला आपण प्रयागराज या नावाने ओळखतो, या शहरामधून आपली जी प्रमाण वेळ आहे ती निश्चित केली जाते. आता बघा मित्रांनो, प्रयागराज बद्दल काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रयागराज हा जो शहर आहे इथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. तर अनेकदा प्रश्न विचारला जातो गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम कोणत्या शहरामध्ये आहे तर उत्तर प्रदेश मधील प्रयागराज या शहरामध्येच गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. आणि या 3 नद्यांमधील जी सरस्वती नदी आहे ती लुप्त नदी मानली जाते. सरस्वती नदी कोणती नदी मानली जाते ही लुप्त नदी मानली जाते. आणि बघा मित्रांनो, आपण इथे काय अभ्यास केलेला आहे भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरातून जाते अलाहाबाद शहरातून जाते आणि जी आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आहे जी इंटरनॅशनल प्रमाण वेळ आहे ती कोणत्या शहरातली मानली जाते तर ग्रीनिच नावाचा जो शहर आहे त्या शहरातील प्रमाण वेळ ही इंटरनॅशनल प्रमाण वेळ मानली जाते. आणि या प्रमाण वेळापेक्षा ग्रीनिचच्या प्रमाण वेळेपेक्षा भारताचे जे प्रमाण वेळ आहे म्हणजे अलाहाबादचे जे प्रमाण वेळ आहे ते 5.5 तासांनी पुढे आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रीनिचच्या प्रमाण वेळापेक्षा भारताची प्रमाण वेळ ही किती तासांनी पुढे आहे तर 5.5 तासांनी पुढे आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताची सर्वात लांबीची सीमा कोणत्या देशासोबत आहे. तर आपल्याला याआधी हे माहित असायला पाहिजे की भारताची जी भूसीमा आहे ती एकूण किती देशांसोबत लागलेली आहे. तर भारताची भूसीमा जी आहे ती एकूण 7 देशांसोबत लागलेली आहे. कोणकोणत्या देशासोबत लागलेली आहे एकूण 7 देश. तर ते 7 देश कोणकोणते आहे बांगलादेश आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, म्यानमार आहे, भूटान आहे आणि अफगाणिस्तान आहे. अशा पद्धतीने हे जे 7 देश आहेत यांच्यासोबत भारताची भूसीमा लागलेली आहे. आणि त्यापैकी सर्वात लांबीची जी सीमा आहे ती कोणासोबत लागलेली आहे बांगलादेश सोबत लागलेली आहे. तर बांगलादेश सोबत जी आहे ती आपली सरहद असते ती सर्वात लांबीची आहे. आणि मग सर्वात कमी लांबीची सीमा कोणत्या देशासोबत आहे असा प्रश्न विचारला अफगाणिस्तान या देशासोबत सर्वात कमी लांबीची सीमा आपल्या देशाची लागलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कधी कधी प्रश्न विचारला जातो भारत आणि चीनच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारत आणि चीनच्या दरम्यान जी सीमारेषा आहे त्या रेषेचं नाव काय आहे मॅकमोहन लाईन किंवा मॅकमोहन रेषा. लक्षात ठेवा, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान आहे ती रेषा, ती कोणती मॅकमोहन रेषा. त्यानंतर बघा मित्रांनो, कधी कधी प्रश्न विचारला जातो भारत व श्रीलंका कोणत्या सामुद्री धुनीमुळे वेगवेगळे झालेले आहे. भारत आणि श्रीलंका कोणत्या सामुद्रधुनीमुळे वेगवेगळे झालेले आहे. तर इथं लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पाल्कची सामुद्री धुनी. पाल्कच्या सामुद्रधुनीमुळेच भारत व श्रीलंका वेगवेगळे झालेले आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, भारताचे सर्वाधिक दक्षिणेकडील टोक कोणते. हा प्रश्न तर एकदम आवडीचा प्रश्न आहे, म्हणजे वारंवार विचारला जातो. सरळ सेवा भरती असो किंवा कोणत्या ज्या परीक्षा होत असतात त्या सर्व परीक्षांमध्ये वारंवार म्हणजे विचारला जाणारा हा प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सरळ सेवा भरतीमध्ये वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे इंदिरा पॉइंट. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारताचे सर्वाधिक दक्षिणेकडील टोक कोणते तर त्या टोकाचे नाव आहे इंदिरा पॉइंट. त्याच्यानंतर बघा मित्रांनो,
मित्रांनो क्षेत्रफळानुसार आपल्याला भारतातील राज्य माहित असायला पाहिजे. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? राजस्थान. आणि सर्वात लहान राज्य कोणतं आहे? गोवा. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य राजस्थान आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य कोणता? तर गोवा. त्यानंतर बघा मित्रांनो, लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश आहे. आणि लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य कोणते? तर सिक्कीम. लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य कोणते? तर सिक्कीम. तर बघा मित्रांनो, तुम्हाला यांची राजधान्या सुद्धा माहित असायला पाहिजे. जसं की राजस्थानची राजधानी काय असते? तर जयपूर असते. गोव्याची राजधानी काय असते? पणजी असते. उत्तर प्रदेशची राजधानी तुम्हाला माहित असायला पाहिजे लखनौ आहे. आणि सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगटोक आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1975 पूर्वी सिक्कीम जो होता ना, तो भारतापेक्षा स्वतंत्र भाग होता, म्हणजे एक स्वतंत्र देश होता. 1975 मध्ये याला भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. कोणाला? सिक्कीम या राज्याला. तो आधी एक स्वतंत्र देश होता, त्याला 1975 मध्ये भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि भारतातील एक राज्य घोषित करण्यात आलेले आहे सिक्कीमला. त्यानंतर बघा मित्रांनो, अजून एक मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे बॅरन बेटाविषयी. कधी कधी प्रश्न विचारला जातो, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणते? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरन बेट. बॅरन बेट जे आहे ते अंदमान द्वीप समूहावर आहे आणि हा जो बेट आहे तो भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला भारताविषयीची ही जी माहिती आहे, जी वारंवार विचारली जाणारी माहिती आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, भारताच्या भूगोलातील महत्त्वाचे मुद्दे अभ्यासल्यानंतर आता आपल्याला काही नद्यांची माहिती आणि सूर्यमालिकेची माहिती सुद्धा असायला पाहिजे, कारण की यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. तर बघा मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती असा प्रश्न आल्यास त्या प्रश्नाचं उत्तर असेल गंगा नदी. गंगा नदी जी आहे ती भारताची राष्ट्रीय नदी आहे आणि भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीचा उगम कुठून होतो हा प्रश्न विचारला जातो. तर गंगा नदीचा उगम गंगोत्री नावाची एक हिमनदी आहे, या हिमनदीतून गंगा नदीचा उगम होतो. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, गंगा नदीची सर्वात पहिली व सर्वात मोठी वितरिका कोणती हा प्रश्न विचारला जातो. तर गंगा नदीची सर्वात पहिली व सर्वात मोठी वितरिका कोणती? तर हुगडी नदी. हुगडी नदी ही गंगा नदीची सर्वात पहिली व सर्वात मोठी वितरिका आहे. आणि या गंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे? गंगोत्री या हिमनदीतून झालेला आहे. गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे आणि भारतातील सर्वात मोठी नदी आहे. अजून एक मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, गंगा नदीच्या मुखाशी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. हा प्रश्न विचारला जातो, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? तर बघा, सुंदरबन नावाचा जो त्रिभुज प्रदेश आहे तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. आणि हा कोणत्या नदीच्या मुखाशी तयार झालेला आहे? तर गंगा नदीच्या मुखाशी हा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. यानंतर आपल्याला हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे बांगलादेशामध्ये गंगा नदीला पद्मा या नावाने ओळखले जाते. अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवा, गंगा नदी भारताची राष्ट्रीय नदी, सर्वात मोठी नदी आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेची सर्वात मोठी वितरिका कोणती? तर हुगडी आहे. गंगा नदीच्या मुखाशी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे, त्याचं नाव काय आहे? सुंदरबन आहे. आणि गंगा नदी बांगलादेशामध्ये पद्मा या नावाने ओळखली जाते. तर यानंतर मित्रांनो, आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीची माहिती सुद्धा असणे आवश्यक आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे झाला हा प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे. तिबेटमधील मानसरोवर या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा उगम झालेला आहे. त्याच पद्धतीने मानसरोवर या ठिकाणाहूनच सिंधू नदीचा पण उगम झालेला आहे. तर मानसरोवर या ठिकाणावरून भारताच्या महत्त्वाच्या दोन नद्यांचा उगम झालेला आहे. कोणकोणती नदी आहे? ब्रह्मपुत्रा नदी आणि सिंधू नदी. या दोन्ही नदींचा उगम कुठे झालेला आहे? तिबेटमधील मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदीच्या नावावर खूप प्रश्न विचारले जातात, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ही नदी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. उदाहरणार्थ बघा, तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला सांगपो या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये सांगपो नावाने ओळखली जाते. अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला दिहांग नदी असे म्हणतात. ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये काय म्हणतात? दिहांग असे म्हणतात. आणि बांगलादेशामध्ये या नदीला जमुना असे म्हणतात. गंगा नदीला बांगलादेशामध्ये पद्मा म्हणतात आणि ब्रह्मपुत्रा नदीला जमुना असे म्हणतात. अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्राला दिहांग म्हणतात आणि तिबेटमध्ये सांगपो म्हणतात. अजून बघा मित्रांनो, माजुली या बेटाबद्दल वारंवार प्रश्न विचारला जातो. माजुली नावाचा जो एक बेट आहे तो आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आसाम राज्यामध्ये एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे माजुली बेट. माजुली बेट जो आहे तो जगातील सर्वात मोठा नदी बेट आहे. जगातील सर्वात मोठा नदी बेट कोणता? तर माजुली. आणि या माजुली बेटाला काही वर्षांपूर्वी जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीने माजुली जी आहे भारतातील म्हणजे एकमात्र असे
बेट जिल्हा आहे, भारतातील पहिला बेट जिल्हा कोणता असा प्रश्न आल्यास त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, माजुली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जगातील सर्वात मोठा नदी बेट कोणता, तर माजुली. आणि भारतातील पहिला बेट जिल्हा कोणता, तर त्या प्रश्नाचं उत्तर देखील काय येणार आहे, माजुली येणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही इथे हा मुद्दा लक्षात ठेवा की ब्रह्मपुत्रा नदीलाच आसामचे दुःखाश्रू असे म्हणतात, कारण की ब्रह्मपुत्रा नदीमध्ये पूर आल्यामुळे आसाममध्ये खूप जास्त हानी होत असते, त्यामुळे या ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुःखाश्रू असे सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीविषयीची ही माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो आपल्याला सूर्यमालिकेचा अभ्यास करायचा आहे, परंतु सूर्यमालिकेचा अभ्यास करत असताना इथे आपण सर्व ग्रहांचा अभ्यास करणार नाही, फक्त अशा मुद्द्यांचाच अभ्यास करणार आहोत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर बघा मित्रांनो, उदाहरणार्थ आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, तर बुध ग्रह. बुध ग्रह जो आहे तो सर्वात लहान ग्रह आहे आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो शुक्र ग्रह जो आहे तो पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि सर्वाधिक गरम किंवा सर्वाधिक तप्त ग्रह मानला जातो. या शुक्र ग्रहालाच पृथ्वीची जुडवा बहीण असे म्हणतात, कारण की शुक्र ग्रहाचा जो आकार आहे तो पृथ्वी सारखाच आहे, आकार आणि घनता पृथ्वी सारखेच असल्यामुळे याला पृथ्वीची जुडवा बहीण असे म्हणतात. तर या दोन्ही ग्रहांविषयीचे हे मुद्दे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. बघा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, बुध. आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, शुक्र. सर्वात लहान ग्रह कोणता, तर बुध आहे. आणि सर्वात गरम ग्रह कोणता, शुक्र आहे. शुक्र ग्रहालाच पृथ्वीची जुडवा बहीण असे म्हणतात. त्यानंतर बघा मित्रांनो, सर्वात मोठा ग्रह कोणता असा प्रश्न विचारला होता. तर सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, बृहस्पती किंवा गुरु नावाचा जो ग्रह आहे तो सर्वाधिक मोठा ग्रह मानला जातो. त्याच्यानंतर मंगळ ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. मंगळ ग्रहाला काय म्हणतात, लाल ग्रह असे म्हणतात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो शनी ग्रहाविषयी आपल्याला काय काय लक्षात ठेवायचे बघा, स्वतः भौतिक कडे म्हणजेच रिंग्स असलेला एकमेव ग्रह आहे. असा ग्रह ज्याच्या भौतिक कडे म्हणजेच रिंग्स आहेत असे असणारा एकमात्र ग्रह कोणता, शनी ग्रह. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वात कमी घनता असलेला ग्रह कोणता असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर सर्वात कमी घनता असलेला ग्रह कोणता, शनी ग्रह. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता, तर शनी ग्रहाला म्हणजे खूप सारे उपग्रह आहेत त्यामुळे हा सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह आहे. त्याच्यानंतर पृथ्वी या ग्रहाला निळा ग्रह असे म्हणतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो ग्रहांविषयीचे हे मुद्दे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. या मुद्द्यांवरच वारंवार प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जीके चे असे मुद्दे बघितलेले आहेत जे वारंवार सरळ सेवा भरतींमध्ये आणि इतर जे काही परीक्षा होत असतात त्यामध्ये विचारले जातात. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.